जमत होतं काही भजन, पण बोललं की चोरी उघडी पडते. हळूहळू चला रोणी गुणाशील मुला, हे नियम आहे. हळू चला, हळूहळू चला, जरा आरामात चला. एकाच कधी माणूस फेमस नसते हो. एवढं युट्यूब टाक, पसारा 5-5 लाख माल बसले महाराज घरी. अहो एक नाही गंमत नाही महाराज. या टायमाला ज्या टायमाला आपण भागवत करायचो त्या टायमाला इकडे काही मोठमोठ्या कीर्तन करायचे नावं होते, त्याचे नावं सध्या पॉम्पलेटवर दिसेना. का दिसा लागले? दिसा लागले. हळूहळू चालू लागते. परमार्थ क्षेत्र हळू चालायचं आहे. माझं वय जरी मला 34 चालू आहे, पण परमार्थात मला 24 वर्ष झालेले आहे. गंमतचा विषय थोडी आहे. हळूहळू चला, आरामात चला, एवढी गडबड नका करू. होते जे व्हायचं ते मजे मजे. 2008 मध्ये पहिलं भागवत इकडे गेलो चांदसला. 2007 मध्ये तोरडीला भागवत केलं. तेव्हा मी 17-18 वर्षाचा असेल, 18-19 वर्षाचा. हळूहळू चला, गडबड नका करू, शांततेने चला. बरं तेव्हा आता चलायचं, हळूहळू चलायचं, कोणी कोणाला नाही बोलायचं. पण चोरीसाठी काही साहित्य लागेल ना. म्हणजे अरे लागते ना भांडवल. घरी मोठी घे काठी, नामदेव महाराजांचा अभंग आहे. मोठी काडी घे. आणि काडी कशासाठी घ्यायची? एखादं मडकं वर असलं तर पहिले त्या खिशात काय करायचे? गोटे टाकायचे. त्या मडक्याला असा गोटा मारून टाकायचा. ते जर टन वाजला रिकाम आहे, आणि ते जर फटकन वाजला काय समजायचं? भरलेला. आणि मग उंच मडकं काढायचं कसं? म्हणून त्याने खालून होल मारायचं. त्याच्यासाठी काय घ्यायची? काडी. त्याला छद्र पाडायसाठी काडी. आणि लय कीर्तन करायला सप्ते मातीत घातले काल्याच्या. काल्याचं कीर्तन कोणाला देत नव्हते पहिल्या काळात. या म्हाताऱ्या जुन्या माणसाने विचारा, काला करायचा अधिकार कोणाला द्यायचे नाही. बाकी 7 दिवस कोणताही कीर्तन करा नाही. कारण जे मडकं असायचं, मडकं लय महाराज लोकांना घरी जायची गडबड असते. आपण आपल्या तालात, ते गावकरी त्या बटाण्याच्या तालात हे आपले नाश्ते करून आलेले असतात. त्या काल्याच्या कीर्तनात एकाचा बलेट असते काय? लय असं मडकं ठेवतात महाराज तुका म्हणे ठोका, त्याला आडवं हाणतात. आडवं मडकं कुठं फोडतात बाबा? याच्या बाद जर गावातल्या कोण्या कीर्तनकारांना आडवं मडकं फोडलं की त्याला ठोकायचं. अक्कल नसताना कीर्तन कशाला करायचं? आडवं मडकं कधीच फोडत नाही. दहीहंडीचं मडकं कुठून फोडतात? आमच्या बालाजी मंदिर मध्ये 400 वर्ष झाले महाराज दहीहंडी आहे. 350 वर्ष झाले दहीहंडी आहे. त्याचं मडकं खालून फोडत असतात. हे शास्त्र आहे. गडबड सगळ्या जमान्याची. खालून त्याला होल मारायसाठी काडी घे. बरं म्हणे मग आता चला चोरी करायचं. चला निघले. मग ते देव पेंद्यामुळे थांबा. देवने आता नद्या थांबा. पेंद्या तोतर होतं ना. म्हणे तिकडा काय म्हणतं? जर आपण चोरी करायला गेलो, एखादी गवळण आपल्या मांग लागली तर देवने याचा विचारच मी केला नाही. या वरच्या खिशात सराट्याचे काटे घेऊन, सराट्याचे समजते ना, पांढरे शिपत असतात. ते काटा असा असते, एक सरकार, एक वाकडा, एक खेकडा. आणि एकदा पायात घुसला की निघत नाही. एका खिशात काय घ्यायचे? सराट्याचे काटे. आणि गवळण मागे लागले ते काटे टाकायचे. गवळण पायातले काटे काढत बसल, आपण पळून जायचं. चला चोरी करायले. 2 पावलं गेले. बेजाने थांबा. देवने आता कशात थांबायचं? म्हणे तिथना जर समजा गवळण मागं लागली तर काय करायचं? तापी टाकायचे. पण ती गवळण तप्पल घालत असेल समजलं का? कल्याचं कीर्तन आहे मला. चरित्राचे उच्चारावे. काला असा केला पाहिजे की फ्रेश झालं पाहिजे सगळं 7 दिवसात. तिच्या पायात तप्पल घातली तर कैलातल्या पायात तप्पल घालून स्वयंपाक करतात. कैलातल्या समजत आता ते पेंद्या तोत्र देव म्हणे हो राव. जर समजा एखादी तपलं वाली आली तर मग काय टाकायचं? मग पेंद्याने देव म्हणते एका खिशात काचांना गोळ्या कर. आणि चपलं वाली आली तर काय टाकायचं? बरोबर काचांच्या गोळ्या. क्या बात. चला चोरी करायले. पेंद्यामुळे थांबा. आता काय झालं? तिथनं ऐकलं पाहिजे. बिना चपलं वाली आली तर काय करायचं? कबलवारी आली तर काय करायचं? डोल्या. आणि समजा डायरेक्ट फुले आली तर
पलायचं काम नाही, डायलेक्ट पुढे आली तर देव म्हणे काय केलं तो PhD केली ते चोरी करून. डायलेक्ट पुढे आली तर काय करायचं, वरच्या खिशातली जराशी बारीक माती काढायची, इमर्जन्सी गेट, आणि ते इमर्जन्सी गेट खोलायचं, ती माती काढायची, तिच्या डोळ्यात टाकायची, ती डोळे चोळत बसत, आपण पळून जायचं. समजलं? चला विद्यामध्ये थांबा, आता थांबा. विद्यात एवढं दिमाग लावू नको. नाही नाही, ऐक ना म्हणजे देवा, तबलवाली आली तर ताटे, बिना तबलवाली आली तर ताटे, तबलवाली आली तर डोल्या, डायरेक्ट पुढे आली तर माती, आणि माती टाकीन तिच्या डोळ्याला तटमात लागत. विठाला विठाला विठाला.